नाणेफेकीचा कौल आदरणीय संतोषजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाल्यानंतर पहिला चढाईचा मान मिळतोय तो ज्यानं कालची रात्र संपूर्णपणे रसिकांची मन जिंकण्याचं पराक्रम केलं तोच दिवेश. अतिशय सुंदर अशी चढाई असते आणि खरं म्हटलं तर या सोमेश्वर नांदगाव या संघानं कालच्या रात्री इतका अफलातून खेळ केला ज्यांना समर्थ प्रतिष्ठान अंबटखोली या संघाला झुंज देण्यासाठी बाध्य केलं आणि अखेरकार सेमीफायनल मध्ये धडक मारली असा संघ आहे सोमेश्वर नांदगाव. आणि आता मात्र चढाईसाठी असणारे ज्याला आपण तळवणे एक्सप्रेस संबोधतो तो नाना विचारे. अतिशय सुंदर अशी चढाई असते नाना याची आणि या वेळेला मात्र नाना पुन्हा एकदा भरधाव वेगानं धावणारी ही चढाई एखादा गुण आपल्या चमूमध्ये जोडता येतो का हे पाहतोय आणि अखेरकार अपयशीपणे परत. या सामन्याचं हनुमान सेवा मंडळाच्या वतीने भव्य दिव्य असं जबरदस्त सुसज्ज असं आयोजन आणि या आयोजनाचं लाईव्ह प्रक्षेपणासाठी कोकण बुक या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आमचे मित्र आदरणीय गणेशजी खापरे या ठिकाणी आपण या खेळाचं धावतं वर्णन असेल किंवा हे संपूर्ण सामने आपण लाईव्ह स्थितीमध्ये पाहू शकतो. याचं सारं श्रेय आमचे मित्र आदरणीय गणेश खापरे यांना जाते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि दरम्यान अतिशय जबरदस्त याला वादळी खेळी संबोधलं जातं तोच जयेश लाड तेव्हाही विस्फोटक खेळीनं आपल्या बाजूनं सामना वळवण्याची तयारी राखणारा असा जयेश. आता मात्र 2-1 अशी परिस्थिती. 2 म्हटल्यानंतर विजयश्री खेचून आणणार कोण पूर्वार्धाच्या खेळामध्ये 10 मिनिटाचं प्रत्येक सत्र. 1 म्हटल्यानंतर विजयाचा मार्ग एक. आता मात्र स्वतः संघ व्यवस्थापक बापू यादव यांचा सुपुत्र बंड्या शुभम अतिशय चांगला स्पीड आहे चांगली चपळता आहे त्याच्या जोरावरती 1 गुण बलाढ्य संघाकडून आपल्या बाजूने वळवतोय. पुन्हा मात्र अनिकेत बेंटे डू ऑर डाय साठी केव्हाही घातक अशी चढाई घ्यायची असते. विस्फोटक खेळीनं प्रभावित करण्याचं काम याच अनिकेत कडून होतं. तोच अनिकेत मजबूत बांधकाम मजबूत योगदान अमोल भुवड मैदानाच्या बाहेर सिटिंग झोन मध्ये जाणार. आता मात्र चढाईसाठी ज्यांनी खरंच सेमीफायनल मध्ये जाण्याचा मार्ग सुकर केला तोच दिवेश. अतिशय जबरदस्त तयारीनं आपल्या संघाची मनं जिंकण्याचं काम व्यवस्थापनला दिलासा देण्याचं काम आणि उपस्थित रसिकांची मनं जिंकण्याचं काम जो कालची संपूर्ण रात्र केली या वेळेला मात्र अभेद्य भिंत अडवून ठेवण्याचं काम करतोय पप्या. बोनस मात्र घेतोय आपल्या संघासाठी 1 गुण या ठिकाणी सोमेश्वर नांदगाव साठी सुद्धा जोडला जातोय. आणि ते 4 गडी मैदानात सोमेश्वर नांदगाव या संघाचं कौतुक. कारण एक छोटा संघ आहे पण ज्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. भविष्यामध्ये अतिशय देखणी कामगिरी करत एखाद्या स्पर्धेचा अव्वल विजेता ठरण्याचा मान केव्हाही खेचू शकतो इतकी क्षमता असणारा हा सोमेश्वर नांदगावचा संघ. आणि यासाठी मला वाटतं आदरणीय रमेशजी बागडे असतील बापू यादव असतील राकेश दादा तुळसणकर असतील त्याचबरोबर अनेक त्यांची पाठराखण करणारे सोमेश्वर कडून खरंच त्यांचं कौतुक करतो. कारण हेच गडी किंवा हेच प्लेयर सातत्यपूर्ण जर खेळत राहिले तर भविष्य ज्यांचं उज्ज्वल आहे इतिहास रचणारी कामगिरी नाकारता येत नाही. आता मात्र अँकल होल्ड केला जातोय या ठिकाणी. अतिशय सुंदर असं चौदा पकडीचं प्रदर्शन आणि 1 गुण मानाई देवी तळवडे संघाच्या चमूमध्ये जोडला जातोय. सुपर टॅकल ऑन. जयेशवरती दबाव असणार नाहीये कारण मर्यादित 30 सेकंदामध्ये अतिशय तरबेजपणाचं लक्षण दाखवावं लागतं. आपल्यावरच्या असणार हे संकटमय परिस्थितीचं वादळ झटकावं लागतं आणि मग मात्र एक प्रतिकार करावा लागतो. एक जबरदस्त हल्ला करून विस्फोटक खेळीनं आपल्या बाजूनं एखादा गुण कसा जोडता येईल हे मात्र त्याच्या लक्षात येतं. पण आता मात्र निराशपणे हताशपणे आपल्या प्रांगणामध्ये परत या ठिकाणी भैया विचाऱ्यांचं सुद्धा तेवढेच ताकदीने कौतुक करतो. कारण अण्णा विचारी यांचे सुपुत्र धोनी नाना आणि भैया आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यामध्ये जयेश लाड असेल सुनील घाणेकर असेल अनिकेत बेंडके असतील त्याचबरोबर मोहिती असेल असे मातब्बर खेळाडू पप्या असेल मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला स्टार खेळाडूंचा भरणा असलेला मानाई तळवडेचा जबरदस्त संघ. डू ऑर डायचा बजर. आता मात्र दबाव अनिकेतवर येतो का कारण या सुपरटॅकच्या परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या काही सेकंदामध्ये आक्रमण वाढवलं जातंय आणि सुपर हिट रोहित सेटिंग झोन मध्ये जावं लागतंय. रोहितला एक अव्वल दर्जाचा मोहरा मैदानाच्या बाहेर. आता मात्र चढाईसाठी असणार आहे चला
दुसरा सेमीफायनल. नाना मात्र या ठिकाणी तरबेज आहे. नाना आपल्या जाळ्यामध्ये स्वतःला ओढून घेतोय आणि एक गुण आपल्या बाजूने पुन्हा एकदा जोडला जातोय. एकेरी झुंज दिली जाते जयेश कडून. जयेश सफल होतोय पहिल्या सत्रामध्ये जवळ. आता मात्र देवेश अतिशय चांगली चढाई ज्याची असते तो मध्यरक्षकाची भूमिका या ठिकाणी सुनील आणि पप्या. यावेळेला मात्र मोहिते आणि नाना स्वतः कोपरा रक्षकाची जबाबदारी सुनीलला टार्गेट करतोय. याच एका गुणानं खरं म्हटलं तर काल आपली नैया किनाऱ्याला लावण्याचं काम ज्यानं केलं तोच दिवेश. कोपरा रक्षकाची उत्तम भूमिका. आणि आता मात्र अनिकेतला अडकवण्यासाठी चक्रवात फसवण्यासाठी तयार राहतो का तो सोमेश्वरचा संघ. कारण कालची चपळता आपण पाहिली. कालची खेळी आपण कधीही विसरू शकत नाही. इतकी जबरदस्त खेळी. कारण समर्थ प्रतिष्ठान आंबतकर या संघाला बरोबरीत रोखल्यानंतर 19 गुणांनी बरोबरी झाली. 5 रेड मध्ये अतिशय चांगला पराक्रम करणारा सोमेश्वर नांदगाव हा संघ होता. आणि अखेरकार सेमीफायनल मध्ये दमदार धडक ज्यांनी मारली तो संघ आहे सोमेश्वर नांदगाव. आता मात्र बापू यादव यांचा सुपुत्र ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे. आमच्या शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमध्ये अनेक खेळाडू खेळतात. त्यामध्ये जयेश असेल, चेतन असेल, नितेश असेल, मिथिलेश असेल, आर्यन फुटक असेल, दर्जेदार खेळाडूंमध्ये या खेळाडूचा सुद्धा नामोल्लेख केला जातो. कारण असे जबरदस्त खेळाडू आपण या ठिकाणी घडवण्यासाठी ही संघटना स्थापन झालेली आहे. आता मात्र जयेश हे वादळ थांबवणं कठीण आहे, थोपवणं कठीण आहे. कारण जयेश एकदा जबरदस्त फॉर्मात आला की त्याला थांबवणं थोपवणं खूप कठीण असतं. आणि ही जादू जयेश कडून पुन्हा एकदा होणार. मग मध्यरक्षक असू द्या किंवा कोणताही या ठिकाणी जयेशला पकडणं खूप घातक ठरतंय. पंचांची कसोटी पणाला सुपर रेडचं दर्शन. एकदा टाळ्या होऊ द्या जयेश साठी. धन्यवाद. आता मात्र या ठिकाणी एक भगदाड पाडलं जाते. खरं म्हटलं तर बापू यादव यांचा संघ संतुलित आहे, चांगला संघ आहे. छोटा जरी दिसला तरी कामगिरी मात्र अतिशय उंचावलेली करणारा संघ आहे तो सोमेश्वर नांदगाव. या वेळेला मात्र फोनवर चढाई करायची आहे पण त्याला पुन्हा एकदा पकडण्याचं धाडस सांघिक पकडीचा उत्तम नमुना पेश केला जातोय मानाई देवी तळवडे या संघाकडून. आता मात्र नाना ज्या ज्या वेळेला शांत आणि संयमी खेळाची गरज असते ती उणीव भरून काढण्याचं काम नानाकडून केलं जातं. पण खऱ्या अर्थानं जी चढाई एखादी चपळ सुद्धा हवी असते त्यावेळेला नाना आपलं चांगलं योगदान आपल्या मानाई तळवडे या संघासाठी देत असतो. सुपर टॅकल ऑन. सुपर टॅकलची परिस्थिती मैदानात निर्माण असताना या परिस्थितीचा फायदा उठवतो का सोमेश्वर नांदगावचा संघ. पण पहिला पूर्वार्धामध्ये मात्र बराचसा लीड घेतोय, आघाडी निर्माण करतोय तो मानाई तळवडेचा संघ. आता मात्र खऱ्या अर्थानं ज्याच्या खांद्यावरती बरीचशी जबाबदारीचं ओझ आहे तो शुभम बंड्या चढाईसाठी आहे. खरं म्हटलं तर एक अव्वल दर्जाची कामगिरी, ज्याच्याकडे स्पीड आहे, चपळत आहे, ज्याच्या जोडावरती बंड्या आपल्या संघाला केव्हाही तारण्याची भूमिका करू शकतो. इतका जबरदस्त नवोदित खेळाडू आहे पण आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. या वेळेला पप्प्याला टार्गेट करायचे पण सुरक्षित आपल्या प्रांगणामध्ये परत. नाना 14-4 म्हटल्यानंतर एका संघाची हार, 14 म्हटलं तर विजयाचा सौदा. खरं म्हटलं तर ही आकडेवारी या पूर्वार्धामध्ये उत्तरार्ध इतका जबरदस्त असणार आहे. कारण याच संघानं काल चॅलेंज केलंय, आव्हान केलंय की समोरच्या संघाला आम्ही केव्हाही नमवू शकतो. यांची चुणूक, यांची झलक आपल्याला काल दाखवलेली आहे. आणि त्यानुसार मला वाटतं उत्तरार्ध दुसरं सत्र अतिशय दमदार खेळलं जाणार ते सोमेश्वर नांदगाव कडून. नाना मध्यरेषेच्या अव्वल क्रमांकाला वर्षणी घातलेले, अव्वल क्रमांकाचा मान पटकावलेला आहे तो मानाई तळवडेचा एक तुल्यबळ आणि जबरदस्त दमदार खेळणारा अतिशय 72 अशी कामगिरी करणारा संघ मानाई तळवडे. आता मात्र चढाईसाठी उत्तम चढाई आहे विशाल याची. एक विशाल कामगिरी करायची, मल्टी पॉइंटची गरज आहे ती सोमेश्वर नांदगाव या संघाला. आणि जवळजवळ पहिल्या सत्राची सांगता होत असताना दूर ओरडायचा बजर पाहायचं आपण. ही गमतीची चढाई जवळजवळ या पूर्वार्धामध्ये शेवटची चढाई आणि आहे बघा वाघाची झेप. पण या वाघाच्या झेपवर आपण सुद्धा कसा शिकारी तरबेज असला पाहिजे याचं सुंदर लक्षण. म्हणून म्हणतो उत्तरार्ध इतका जबरदस्त होणार आहे. जे कमजोर दिलाचे असतील त्यांनी फक्त हा सामना पाहताना जरा जपून पाहायला पाहिजे. कारण याच सोमेश्वर नांदगावनी काल धक्का दिला होता एका बलाढ्य समर्थ प्रतिष्ठान आंबतकर या संघाला. बघा पलटवार द्यायला सुरुवात झाली, कमबॅक करण्यासाठी सुरुवात झाली आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये जयेशला थांबवणं खूप कठीण आहे.
आता मात्र जयेश स्वतः बोनसचा बादशाह एक जबरदस्त चंचल चपळ खेळाडू आहे, बोनस संपादन करतोय आणि जाता जाता पुन्हा एकदा आपलं गुणांकन वाढत सुरू होतोय. पुन्हा एकदा हनुमान सेवा मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, कबड्डी प्रेमींचं, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाचं मनापासून स्वागत करतो. कारण एक उत्तम प्रकारचा सामना आणि अंतिम आणि तिसरा पुकार आपण ज्यांना दिलेला आहे तो वागजाई नांदगाव आणि जे हनुमान कुंभारकाडी दोन्ही संघ या मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तयार असतील. आपणाला नम्र विनंती आहे. या ठिकाणी या सेकंड हाफ मध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी करावी लागले, आक्रमकपणा दाखवावा लागणारे तो सोमेश्वर नांदगाव या संघाला. कारण धक्कादायक निकाल लावणं हा त्यांचा जवळजवळ धडा गिरवण्याचं नवीन धाडस झालेलं आहे आणि तोच धडा या मैदानावरती काल ज्यांनी गिरवलेला आहे त्याच धड्याला पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात होते का पाहायचंय. पण सध्या तरी जयेश लाड चढाईसाठी आणि सुरक्षित आपल्या प्रांगणामध्ये परत. पंड्या ज्यांच्यावरती बरीचशी मदार अवलंबून आहे, बरंच या ठिकाणी जबाबदारीचं ओझं घेणारा स्वतः शुभम पंड्या बापू यादव यांचा सुपुत्र. दरम्यान भैया विचारे खुश असतील कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्या संघानं लीड घेतलेला आहे, आघाडी घेतली. या वेळेला मात्र पंड्याचा तोल जातोय आणि स्वतः या ठिकाणी एक गुण मात्र अंगण सोडला जातोय. टू ऑर डायचा बादशाह खेळाडू ज्याला संबोधला जातो तो अनिकेत बेंडके. अनिकेत एक जबरदस्त खेळाडू आहे ज्याला थांबवणं थोपवणं खूप कठीण असतं, पण आपल्याला जादू दाखवायला या वेळेला मात्र लाजवाब चार गुणांची कमाई. क्षणभर वाटलं होतं बहुतेक अनिकेतला उत्तम प्रकारची पकड या ठिकाणी होऊ शकते, पण आता मात्र या ठिकाणी रोहित आणि या वेळेला मात्र ऑल आउट दिलं जातं. बोनस मात्र रोहित संपादन करतोय आणि बघता बघता काही क्षणातच पुन्हा एकदा अनिकेतच्या या सुपर डुपर रेडच्या जोरावरती सामन्यावरती पकड पुन्हा एकदा मजबूत होते. क्षणभर वाटलं होतं की उत्तरार्धामध्ये आपली झलक दाखवायला सुरुवात केलेली आहे की सोमेश्वर नांदगाव या संघानं, पण एक भलं मोठं बगदाड पाडण्याचं धाडस या ठिकाणी अनिकेत बेंडके कडून झालं. अनिकेत एक जबरदस्त खेळाडू आहे जो जयेशला उत्तम साथ करतो, नानाला उत्तम साथ करतो, पप्प्याला ज्याचं चांगलं साथ असते असा हा अनिकेत. या वेळेला जयेश मात्र रिकाम्या हातानं परत. एकमेव खेळाडू जो आतापर्यंत कालपासून अतिशय देखण्या चढाईच्या जोरावरती आपल्या संघाला सापडण्याची दिशा योग्य करतोय तोच दिवेश. या वेळेला पुन्हा एकदा आपलं आक्रमण वाढवतोय, ज्याच्याकडे स्पीड आहे, पळत आहे, अतिशय लाजवाब खेळी करण्याचं धाडस, पावलांच्या सहाय्याने गडी घेण्याचा सुंदर असा प्रयत्न आणि अतिकारक बहुते मैदानाच्या बाहेर जयेश लाड. अजून तोच खेळ, तीच वादळी चकमक आणि तेच धाडस, तेच साहस जयेश कडून मात्र पुरेसं दिसत नाहीये. कारण एक शांत आणि संयमी खेळ करतोय. 10-23 अशी ही परिस्थिती मैदानात निर्माण असताना दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांचं सदैव पाठराखण करणाऱ्या त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. कारण यांचं मनोबल वाढवण्यासाठी सोमेश्वर नांदगावच्या पाठीमागे असणार शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आक्रमकपणा दाखवावा लागणार. मग बापू यादव असू द्या, राकेश दादा तुळसंकर, सुनील दादा तुळसंकर असू द्या किंवा रमेश दादा भागडे असू द्या. आणि विरुद्ध बाजूला जर आपण पाहिलं या ठिकाणी तर भैया विचारे यांचा संघ अतिशय तुल्यबळ खेळतोय, एक बलाढ्य संघ आहे. आणि या वेळेला मात्र दिवेश पुन्हा एकदा एकही गुणाची कमाई न करता सुरक्षित टू ऑर डायचा बादशाह खेळाडू ज्याच्यावरती जराही
संकटमय परिस्थितीचं वादळ नाहीये. बादशाही घाटामध्ये अतिशय तरवेजपणानं आपली चढाई पूर्ण करतो. सामना संपण्यासाठी शेवटच्या 5 मिनिटाचा कालावधी या ठिकाणी असताना मी समालोचन कक्षामधून स्वतः सुनील जिगवण या ठिकाणी स्कोरबोर्ड हाताळण्याचं काम ज्यांच्याकडून केलं जाते ते सचिनजी पुटक, डू ऑर डाय साठी आदरणीय संतोषजी पुटक आणि त्याचबरोबर गुणलेखकाची महत्वपूर्ण भूमिका अदा करण्यासाठी या मंडळाचे सन्माननीय सचिव गणेश शिल्लाट. आणि आता मात्र अतिशय सुंदर अशी चढाई केली जाते आणि बॅक होल्ड जरा ही पर्याय नाहीये. 1 गुणांची पुन्हा एकदा कमाई. आता मात्र अनिकेत बेंडके चढाईसाठी असणार आहे. थोडीशी चिंतेची बाब आहे या ठिकाणी राकेश दादा तोडसरकर यांच्या संघाची, कारण कालच्या ज्या पकड आपण पाहिल्या होत्या जय हनुमान कुंभारखाडी आणि वाघजाई नांदगाव आपणासाठी अंतिम आणि तिसरा पुकार दिलेला आहे. या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन्ही संघ तयार असतील. एक तगडी झुंज, एक कडवी झुंज आणि चित्त धरारक सामना पाहण्यासाठी आपण सर्वांनी तयार राहूया. काही क्षणांची केवळ वाट पाहावी लागणार आहे आणि त्यानंतर भांड्या ज्याच्यावरती भरवसा दर्शवला जातोय, वारंवार चढाईसाठी पाठवण्यात यश येते. अमोल मात्र या वेळेला चढाई करण्याचं धाडस करत नाहीये. बंड्याला, रोहितला आणि दिवेशला मात्र वारंवार पाठवण्यात येतं. पप्यासारख्या मोठ्या भिंतीला टक्कर देणं सोपं नाहीये. दी ऑल ज्याला संबोधलं जातं, अशी भिंत पोखरून एखादा गुण मिळवणं सोपं नाहीये. पण तो मात्र या ठिकाणी बंड्या करून दाखवतोय, शुभम करून दाखवतोय. आता मात्र त्याची बेस्ट डिफेंडर म्हणून वळणी या मानाई देवी तळवडे संघामध्ये लागतो तो सुनील घाणेकर चढाईसाठी. छोटा कद बडा धमाका ज्याला म्हटलं जातं, कारण कोरोनाच्या परिस्थिती आधी ज्यांनी कित्येक वेळेला उत्कृष्ट डिफेंडर म्हणून मान पटकावला. आता मात्र या ठिकाणी रोहित करून सुपर हिट टॅकल केला जातोय. शेवटच्या काही मिनिटांमध्ये 3 मिनिटांमध्ये आक्रमकपणा दाखवावा लागणार आहे. तो बापू यादव यांच्या टीमला, राकेश दादा तोलसकर यांच्या टीमला, सुनील दादा तोलसकर, रमेश बागडे यांच्या टीमला. दिवेश मात्र तशी तयारी करतोय. पोलवर चढाईनं प्रभावित करण्याचं काम आणि पुन्हा एकदा आक्रमकपणा. आपल्या लक्षात आला असेल काल समर्थ अहमदकुल या संघाला नमवण्याचं धाडस या संघानं कसं काय केलं. ऍडव्हान्स सायकल. आता मात्र अनिकेत सफल होतोय. 1 गुणाची 2 गुणांची तब्बल कमाई केली जाते. बंड्या तीच पुनरावृत्ती करण्यासाठी 1 टेक्निकल गुण मिळतोय तो या ठिकाणी सोमेश्वर नांदगाव संघाला. शेवटच्या जवळजवळ 2 मिनिटं आणि 20 सेकंदाचा कालावधी बाकी. आपल्याला खेळ आवडला असेल तर आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, कारण सोमेश्वर नांदगावकडून एक जिवंत प्रतिकार केला जातोय. कारण एक बलाढ्य संघ समोर आहे, मानाई देवी तळवडे. या संघासमवेत एवढं जबरदस्त तयारी करणं सोपं नाहीये, पण ही जादूभरी चढाई केली जाते ती सोमेश्वर नांदगावकडून. आता मात्र चढाईसाठी अनिकेत बेंडके ज्याला थांबवणं थोपवणं खूप कठीण आहे. अनिकेत एक बलाढ्य खेळाडू आहे ज्याचा नामोल्लेख केला जातो कित्येक स्पर्धेमध्ये. मला वाटतं वडेरूच्या नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये जी शिमग्याच्या दरम्यान, शिमगा उत्सवाच्या दरम्यान जी स्पर्धा संपन्न झाली, यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू, बेस्ट रेडर म्हणून ज्याला मान मिळाला तो अनिकेत बेंडके. आपल्या संघाची नैया केव्हाही किनाऱ्याला लावण्यात धाडस असणारा असा हा लाडका खेळाडू. हो हो हो, आता मात्र त्यांना पकडवतीये त्या ठिकाणी. धन्यवाद. हॅलो. अनिकेत बेंडके 4 गडी मैदानात खूप कठीण असं गुण मिळवणं आणि या परिस्थितीवर मात करून खरं कौशल्य जो पणाला लावतो तोच खरा लाडका तारा संबोधला जातो, मग कोणत्याही संघाचा असू दे. कारण 4 गडी मैदानात गुण मिळवणं जी परिस्थिती खूप कठीण असते, पण या परिस्थितीवर खऱ्या अर्थानं मात करावी लागते. आणि आता मात्र शुभम चढाईसाठी शेवटचं एकूण 1 मिनिट बाकी असताना 1 मिनिटाचा कालावधी. या 1 मिनिटामध्ये 14 गुणांचा फरक भरून काढायचा आणि पुन्हा एकदा एक दबाव येतोय या ठिकाणी. त्याला जय हनुमान कुंभारखाडी आणि वाघजाई नांदगाव दोन्ही संघ तयार असतील. डू ऑर डायचा बदल. जाता जाता सुपर टॅकल ऑनची परिस्थिती, या परिस्थितीचा फायदा उठवण्याचा धाडस होल्ड हिट कडून पंच सरांची उंगली हवेमध्ये 2 गुणांचा इजाफा, 2 गुणांची वाढ होते ती या ठिकाणी सोमेश्वर नांदगाव संघाच्या चमूमध्ये. आता मात्र चढाईसाठी येतो दिवेश. अतिशय चांगल्या प्रकारची चढाई या ठिकाणी असते.
पण आता मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते, कारण बराचसा लीड बरीचशी आघाडी घेतोय तो मानाई तळवडीचा संघ. पण उत्तम आणि चिवट प्रतिकार करण्यामध्ये हुशार असणारा सोमेश्वर नांदगाव आटीरकर आपली सर्वच खेळी या ठिकाणी या मैदानामध्ये या खेळीचं सादरीकरण या सर्व खेळाडूंकडून होते. पंच सरांनी खूण येते ते चालू सामना या ठिकाणी समाप्त होतोय आणि अंतिम चषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज होतोय. पहिला पायरीने सापडतोय आपल्याला मानाई देवी तळवडे. नमस्कार.